फायनली मम्मी गावावरून आली आहे आणि मम्मीने आल्या आल्याच थालीपीठा बनवली आहेत. वाव. आणि इथे माझ्यासाठी 2 आणि मी का आणि मी हे बघा असं सब्जाचं पाणी हे केलंय कारण गरमी सुरू झाली आहे. चला काही साहेबा पियाला पाणी. दोघांच्या गडबडीत माझं सब्जाचं पाणी पडलं खाली. आय हेट यू साहेबा, आय हेट यू टिल्ल्या. मम्मीने एवढं प्रेमाने बनवलंय पण आम्हाला उशीर झालेला कारण आम्हाला ह्यांना डॉक्टरकडे जायचं. डॉक्टर 1 वाजेपर्यंतच असते आणि 12:30 झाले आहेत. दादरला जायचं आहे म्हणून मी गाडीतच करणार आहे ब्रेकफास्ट माझा. आतमध्ये शिजायला होणार आहे दिसतंय मला. मला हे लोक खायला देतील की नाही एक टास्क आहे. लेट्स सी. डे 1 जरा चांगलं काहीतरी करायचं ठरवलं तेच हे लोक पाडून घातलं माझं पाणी. आता मी काय पिणार साहेबा आणि टिल्ल्या. इतकी गडबड का करता तुम्ही यार लोक, मला काय कळतच नाही. जाऊ दे मी नाश्ता करते. बरं झालं यार थोडं एसी वगैरे एवढं बरं वाटतंय. हा 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 बरं वाटतंय गाईस एसीच्या असं समोर बसून. आणि टिल्ल्या गेला आहे सीटच्या खाली कारण तो सीटच्या खालीच बसतो. काय येस. अजून काय व्हायचं होतं, अजून काय होणार आहे. सकाळी सकाळी काय हे चालू आहे माझ्यासोबत. चला बाय. व्लॉग नाहीच बनवत मी आता. जाऊ दे चला बाय बाय. भारत मातेचा सिग्नल आला आहे. मला असं वाटतंय सिग्नल मधनं आम्ही सुटेपर्यंत माझा सगळा नाश्ता खाऊन झालेला असेल. काय वाटतं तुम्हा दोघांना. अय साहेबा काय वाटतं तुला आहे ना. हो ना पागल दोघं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही डॉक्टरकडे का नेतो यांना. टिल्ल्याला काय झालं नाहीये. टिल्ल्याचं रेग्युलर चेकअप आहे. साहेबा मम्मी गावाला गेल्यापासून जेवत नव्हता. म्हणजे 1 दिवस जेवला असेल कदाचित. बाकीचे दिवस तो जेवलाच नाही. त्याला फेवरेट त्याचं ट्रीट त्याला आपलं वेलची केळं आवडतं ते त्याला दिलं. ते पण तो खात नव्हता. हे खूप सरप्राइझिंग होतं कारण त्याला वेलची केळं इतकं आवडतं की आमच्या शेजारच्या आजी आहेत त्यांचे कडी ठोकतो तो लिटरली सकाळचा जाऊन की मला. आणि त्या पण त्यांना कळतं की साहेबा आलाय तर त्याला केळं द्यावं लागणार. तर इतकं त्याला ते वेलची केळं आवडतं. फ्लोअरवरचे जेवढे पण लोक आहेत तेवढ्या सगळ्यांच्या घरी वेलची केळं आणून ठेवलेलं असतं कारण का आता ते साहेबाला आवडतं. इतकं त्याला आवडतं तर ते पण तो खायला तयार नव्हता. त्याला चिकन दिलं मी शिजवून जसं त्याला आवडतं. आय गेस चिकन त्या दिवशी खाल्लं ना फक्त मी बनवून दिलेलं. आम्ही बनवून दिलेलं फक्त चिकन त्या दिवशी त्याने खाल्लं. दुसऱ्या दिवशी ह्याने बनवलेलं ते नाही खाल्लं त्याने. आणि मी पण बनवलं दुसऱ्या दिवशी ते पण आहे. त्याचं चिकन टिल्ल्याने सगळं संपवलं पण त्याने काहीच नाही खाल्लं. सो असं त्याचं चालू आहे. आणि काल तर मम्मी आली तर आम्हाला वाटलं तर मम्मी आली आता तरी हा खाईल पण सकाळी परत तो काय खायला तयार नव्हता. तर आता काय प्रॉब्लेम नक्की आहे हे डॉक्टरच सांगतील. तर आता आम्हाला टेन्शन आलंय. साहेबा आजारी पडला की आम्हाला खूप भीती वाटते. त्यामुळे आम्ही आता डॉक्टरांना दाखवायला चाललोय. त्याचं काही म्हणजे तसं काही आजारी नाहीये तो की एकाच जागी बसून नाही काय बोलत नाहीये कोणाशी काय नाही. खेळतो वगैरे आहे तो. मम्मीशी खेळला माझ्याशी खेळला सकाळी सकाळी. टिल्ल्याशी तो सारखा खेळत असतो. टिल्ल्या आणि त्याचं एक वेगळं चालू असतं. आणि आता बघा कसं कोपऱ्यात गुणी बाळासारखा बसलाय. साहेबा ए माझ्या साहेबा. एसी लावलाय ना. एसी त्याला खूप आवडतं. एसी लावलाय बसलाय एसीच्या हवेत. आपण आता डॉक्टरांकडे पोहोचलोय ऑलमोस्ट. शिवाजी पार्कला आहे. दोघांची पण डॉक्टर एक सेमच आहे ज्या आहेत त्या. त्यामुळे म्हटलं त्याचं पण आहे चेकअप. साहेबाचं पण आहे तर मग त्याला पण घेऊन जाऊया. त्याला एकटं नको वाटायला.
तसं टिल्ल्याला एकटं नाही वाटत, म्हणजे त्याला काय वाटतच नाही की आम्ही कुठे त्याला टाकून बिकून गेलोय, त्याला काही फरक पडत नाही. पण साहेबाला खूप फरक पडतो. साहेबाला जर असं आम्ही ठेवून गेलो असतो ना दोघं टिल्ल्याला घेऊन, तर त्याला वाईट वाटलं असतं साहेबाला. कॅट्स खरंच इमोशनल लेस असतात आय गेस, त्यांना इमोशन्स नसतात कदाचित. डिग्लू फक्त घाबरतो कधी सगळी लाईट बंद असते, अंधाराला घाबरतो. बट त्याचं असं काय नाही की मी इतके दिवस नव्हती, आता मी तर त्याची मालकीण आहे ना. हे लोक तर कधी कधी दिसतात त्याला, ते तर वरळीला असतो तो, पण त्याला काही फरक पडत नाही. तो इथे चांगलं चांगलं त्याची मजा करत होता. मम्मी मच्छी बनवून देत होती, मच्छी खात होता. मी 5-6 दिवस जे नाशिकला होती त्याने इथे खूप मजा केली, एन्जॉय केलं त्याने, त्याला काही फरक पडला नाही. आणि हे बघा एक हा आहे, त्याची मालकीण गेली, त्याने 3-4 दिवस जेवणच सोडलं. सो असा फरक आहे गाईज कुत्रा आणि मांजरींमध्ये. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स मध्ये सांगा. मला असं वाटतं की मांजरी हरामखोर असतात. आजच मला बघा माझी स्किनच गेली इकडची, मला दिसणार नाही कदाचित, पण इकडचं तळहाताची नख मारलं तिने आणि पूर्ण वाट लागली यार माझ्या हाताची. पण हे प्रेम आहे, त्याला काय बोलू नाही शकत. सगळं आहे असं. कधी पोचतोय रे असं वाटतंय की आता मुंबई पुणे ट्रॅव्हल करतोय आपण, एवढा वेळ झाला. हो ना साहेबा. हाय हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण जॅकफ्रूट म्हणून ब्रँड आहे त्याचं मी ऑर्डर केलं आहे हेअर्ससाठी, ज्यामध्ये हेअर्सचे प्रोडक्ट आहेत ते तुमच्याबरोबर मला शेअर करायचे आहेत. आणि त्याचा रिव्ह्यू पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, बट ते पुढच्या व्लॉगमध्ये. आता फक्त आपण एवढं बघूया की आपण काय ऑर्डर केलं आहे. सो येस, सुरुवात करूया. ह्याचं आधीचं नाव ह्या ब्रँडचं काहीतरी बरंच होतं, मला आता आठवत नाही आहे. मी खाली मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये. सो आता त्यांनी पुन्हा नव्याने ब्रँड लॉन्च केला आहे, फक्त नाव चेंज केलं आहे जॅकफ्रूट म्हणून. मी ही रेमेडी तुम्हाला सांगितलेली तुमच्या लक्षात असेल की सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी आणि तूप, 1 चमचा तूप खायचं. ही रेमेडीसुद्धा मला त्याच डॉक्टरांनी दिलेली, ह्याचं मी प्रमोशन केलेलं. ह्याचे समथिंग 3 सेशन असतात, म्हणजे ज्यामध्ये तुमचं डॉक्टरांसोबत प्रॉपर व्हिडिओ कॉल होतो. डॉक्टर तुम्हाला गाईड करतात की काय करायचं, तुमच्या केसांची काळजी तुम्ही कशी घ्यायची. तर आता सध्या मला हे पॅकेज आलं आहे. ह्यानंतर म्हणजे जो व्लॉग येईल त्यामध्ये प्रॉपर डॉक्टरांनी जे मला गाईड करणार ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आणि मग ते तुम्ही पण तुमच्या ह्याच्यासाठी आणा. बाय द वे, माझा कन्सर्न हा आहे की मी माझे केस कलर केल्यामुळे खूप ड्राय आणि खूप फ्रीझी झाले आहे. तर मग माझा कन्सर्न हा आहे. तिचा लाडू खाल्ला त्याने, एवढी मस्ती चालू असते ना, इरिटेट व्हायला होतं. जाऊ दे, बिचारी ओवी बसलेली, तिचा लाडू येऊन खाऊन गेला. साहेबा काय बोलणार त्याला, जाऊ दे. तर मी हे सांगत होती की माझं जे कन्सर्न आहे, म्हणजे मी त्यासाठीचे प्रोडक्ट ऑर्डर केले आहेत की माझे केस भयंकर ड्राय आणि खूप फ्रीझी झाले आहेत, डॅमेजही आहेत, कारण मी कलर केला आहे केसांना. सो त्यासाठी मला तसा केसांचा जास्त काही मेजर प्रॉब्लेम नाही आहे, कारण माझ्या केसांना व्यवस्थित व्हॉल्यूम आहे आणि केस गळणं वगैरे भरपूर प्रमाणात गळतात, पण व्हॉल्यूम कमी नाही होत. तर मग असं सगळं आहे. सध्या मी बिअर शॅम्पू यूज करते आहे आणि K18 म्हणून आहे प्रोडक्ट एक केसांना लावायचं, तर ते मी इकडे आपल्या ह्या केसांना यूज करते.
ते काहीतरी 500ला एवढीशी ट्यूब येते. मी तुम्हाला ती शेअर करते, 1 मिनटं द्या मला. सो येस, ही बघा, ही ती ट्यूब आहे. ही 500ला येते. बट ह्याने तुमचे जे केस आहेत ना डॅमेज दिसतात, ते तसे दिसत नाहीत. खूप स्मूथ आणि खूप नॅचरल एक स्मूथनेस येतो तुमच्या केसांना. बाय द वे, हां, हेच दाखवायचं होतं. चला तर आपण हे अनबॉक्स करूया आता. हे प्रोडक्ट काय पाठवलं आहे. सो हां, डॉक्टर जे मला गाईड करणार ना, ते ड्रायनेस, फ्रीझीनेस यासाठीच गाईड करणार. सो मग मला जर चांगला इफेक्ट आला तर मग फॉर शुअर तुम्ही पण ऑर्डर करा. कारण मला लास्ट टाइम स्किनचा खूप चांगला इफेक्ट आलेला. त्यांचे रेमेडीज खूप नॅचरल असतात. आणि हे बघा, ह्याचं काय करायचं आता साहेबा. सो येस गाईज, आय एम सो सॉरी, ते थोडा प्रॉब्लेम्स आहेत. आता काय करणार, गडबड गोंधळ नुसती. वाव, पॅकेजिंग खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं. आपण बघूया, 1 मिनटं. हर्बल शॅम्पू, हा अँटी डॅन्ड्रफ आणि माइल्ड क्लिन्झर आहे. हा मला त्यांनी शॅम्पू पाठवला आहे, हर्बल शॅम्पू. हां, श्वेतांबरी. हां, श्वेतांबरी नाव होतं पहिलं त्या ब्रँडचं. आता जॅकफ्रूट केलं आहे त्यांनी. आणि हे प्युअर नॅचरल इन्ग्रेडियंटपासून बनवतात. सो येस, हा शॅम्पू आहे जो मला दिला आहे त्यांनी. आता तो कसा यूज करायचा, काय यूज करायचा हे ते मला सांगतीलच, म्हणजे जेव्हा व्हिडिओ कॉल होईल डॉक्टरांसोबत तेव्हा. हा आय गेस हेअर मास्क आहे, कारण हा डबा लागतोय मला. कोड पॅकेजिंग आहे. ओके, सो हा हेअर मास्क आहे, स्मूथ, शायनी आणि फ्रीज फ्री. ओके, म्हणजे माझे केस फ्रीज होतात, जे मी सांगितलं, फ्रीझीनेस आहे माझ्या केसांमध्ये, त्यासाठी हा हेअर मास्क दिला आहे. ह्याचं पण ते सांगतील. त्यांचं नाईट जेल जे आहे ना, ते पण खूप सुंदर होतं. मी लास्ट टाईम यूज केलेलं जेव्हा मला प्रमोशनसाठी आलेलं तेव्हा. खूप स्मूथ आणि खूप छान. आयांश आला, आयांश आला. ओ, मला अजून एक शॅम्पू दिलाय त्यांनी. 2 शॅम्पू आले आहेत मला. माझा भाऊ लगेच बोलतो, एक मला आणि एक तुला. ब्रँडवाल्यांनी काय माझा भाऊ आहे म्हणून 2 पाठवलेत का, बावळटपणाची शाखा. ओके, आळशीचं आहे हे जे आहे ना, ते आळशी, कारण इथे दिलं आहे इन्ग्रेडियंटमध्ये. ओके, आळशीचं आहे आणि हे सॉफ्ट आणि शायनी होण्यासाठी आहे केस माझे. पण माझ्या केसांना कलर आहे, आता काय होतंय देव जाणे. अरे बापरे, मला जुलै महिन्याच्या आधी हा संपवावा लागणार आहे शॅम्पू, जुलैपर्यंत, कारण ते नॅचरल इन्ग्रेडियंट असल्यामुळे. हे बघा, मी ज्या डॉक्टरांबद्दल बोलली ना, ते ह्या आहेत. यांच्यासोबत माझा लास्ट व्हिडिओ कॉल झालेला. 21 दिवसांचं चॅलेंज, फास्टर अँड. चला गाईज, 21 दिवसांचं चॅलेंज घेण्यासाठी मी रेडी आहे आणि मी हे नक्कीच ट्राय करेन. इथे त्यांनी सगळं दिलंय की मला माझ्या केसांची कशी काळजी घ्यायची आहे. हे मराठीमध्ये आहे. शी झोप काय ते, हे मराठीमध्ये आहे आणि इथे इंग्लिशमध्ये लिहिलंय. तर असे मला त्यांनी पाठवलं आहे आणि डॉक्टरांशी तर बोलणं होईलच, पण इथे पण त्यांनी काही पाठवलंय. आणि अजून एक आय गेस हा कंडिशनर आहे जे दिलंय ते. नाही, कंडिशनर यूजच नाही करायचं आहे मला. हे ऑइल आहे जे मला व्हॉल्यूम देतं केसांना आणि हेअर ग्रोथ होणार असं हे आहे. वाव वाव वाव. बट मी खूपच ऑनेस्टली रिव्ह्यू देईन तुम्हाला. मला स्किनचा खरंच खूप छान इफेक्ट आलेला. मी अजिबात खोटं नाही बोलत किंवा मला नाही आवडत की कोणाचं नुकसान व्हावं. पण तुम्ही रिझनेबलमध्ये जर खूप छान नॅचरल तुम्हाला इन्ग्रेडियंट सोबत तुम्हाला जर खूप छान स्किन तुमची ठेवायला आवडत असेल
त्यांनी मला सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यांचा फेस वॉश होता, त्यांचं नाईट क्रीम होतं, त्यांनी फार काही मला दिलं नव्हतं. परत एक पावडर होती स्किनसाठी अप्लाय करायची बाहेर जाताना, ज्याने स्किन टॅन नाही होणार वगैरे. ती पावडर आता मिळते की नाही आय डोंट नो, बट मला माझ्या टाईमला त्यांनी ती पावडर दिलेली जी मला मिक्स करायची होती पाण्यात, आणि त्याने मला फेस वॉश करायचा सांगितलेला, त्यांनी वॉश करायला सांगितलेला. नाईट क्रीम दिलेली मला, आणि त्यांनी सांगितलेलं की भरपूर ताक प्यायचं दुपारचं, म्हणजे रोज ताक प्यायचं त्यांनी सांगितलेलं जेवणात दुपारच्या जेवणात. आणि सकाळी उठल्यावर गरम पाणी आणि 1 चमचा तूप, ब्रश न करता उठल्या जी आपली जी रात्रीची जी लाळ तयार होते त्या लाळेत असे हे असतात, पाचक असतात की ज्याने आपल्याला पोट साफ होतो आपलं, आणि पोट साफ झालं ना तर मग आपली स्किनही छान राहते. सो अशा काही गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या ज्या मी कायम माझ्या आयुष्यात फॉलो करते. म्हणजे मी खूप ताक पिते, परत मी तूप खाते, गरम पाणी पिते. आता काही लोकांना मिल्क प्रोडक्ट, डेअरी प्रोडक्टची ॲलर्जी असते, तर त्यांच्यासाठी काय असतं ते मला नाही माहिती. तुम्ही लिंबू सरबत प्या, त्याने कदाचित हायड्रेट राहाल तुम्ही. पण मी तर हे सगळं फॉलो करते डेलीच्या लाईफमध्ये. पण तुम्ही पण नक्की फॉलो करा, ह्याने खरंच खूप छान इफेक्ट पडतो. मार्क माय वर्ड्स. सो येस, ह्याचा आता जे काही रिझल्ट्स असतील ते तुम्हाला दिसतीलच. माझे आत्ता केस असे आहेत साधारण, मी तुम्हाला दाखवते. असे खूप फ्रीझी आणि खूप ड्राय दिसणार आहेत तुम्हाला केस, असं आहे. आणि त्यानंतर मी वॉश केल्यानंतर एक तुम्हाला दाखवेन की माझ्या केसांमध्ये काय इफेक्ट पडतो आणि काय नाही. बाय द वे गाईज, आता एक आपण फन एलिमेंट घेणार आहोत. ओवी इकडे ये, तू पण इकडे ये. स्कूलवरून आलोय. हे शायनिंग मारायची गरज नाहीये, 1 मिनिट थांबा. नॉट शिवाजी स्कूल. छत्रपती शिवाजी विद्यालय. लहान मुलं आहेत, जाऊ दे. तर ओवी त्या दिवशी गैरहजर होती. तर ओवी त्या दिवशी आमच्यामध्ये नव्हती, ओवी घरी होती. आणि साईशा आणि अयांश मिळून तिच्याबद्दल बिचिंग करत होते, माहितीये का. व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. कसली गोड मुलगी आहे बघ, ती पण असली. आणि बिचाऱ्या ओवीची साईशा बेस्ट फ्रेंड आहे. आणि तुला कसं वाटतंय ओवी, साईशाने तुला डिच केलं? डिच खराब. अजून काहीतरी चांगलं बोल, काहीतरी बोल ना. कॉमेडी काय नाही माहिती, बोल ना काहीतरी. तिला बडकून आणि तिला आणि अयांश बोलत होता की ओवी कसली गोड आहे, ती शिवाय हो, ती बाई, ती मी बोलला, आणि थांब तुला सांगते, साईशा खोटी. साईशा मला बोलली असं, मी असं तू बोललास बघ, तिची बहीण पण बोलते की ती गोड नाहीये. बोललो, असं ना बोललो की असली गोड आहे. हा हे मी ना बोललो. हा, ते साईशा बोलली, ते साईशा बोलली. मी तू हे बोललीस तू. हा. काय आणि ऐक, तिने व्लॉग बघितलाय, तुम्ही दोघं जे बिचिंग करत होता तर तिच्याबद्दल, ओवी कसली कुसकी आहे, मला त्या दिवशी मार खाल्ला. ती तर बोलते मी मार नाही खाल्ला का, थापा मारल्यास तू. काल मी पण काढला त्याच्या काल ही आली. सांगत नाही स्वतः मार खातो. तेव्हा आज काल बनवलेलास तू व्लॉग, काल बनवलेलास. पण हा मार खातो ते आम्हाला सांगत नाही. तू मार खाल्लेला येऊन सांगतो की आज ओवीने मार खाल्ला. बघा साहेबा पण आला. बघ बोललो की नाही, मी खातोय, मी मंजूर करतो, ती पण खाते. बघ बघ माझ्या साहेबांना. पण आयांशला का मारलं? अरे भाई, तो ना त्यांनी होमवर्क केला नव्हता. मी माझा रॉंग झालेला. हा रॉंग झालेला. सगळे आन्सर्स रॉंग. मला काही दिलंच नव्हता. सगळे आन्सर्स रॉंग. सगळे आन्सर्स रॉंग. एक सम नाही, माझा एक सम मिस झाला म्हणून ते सगळं परत झालं. साहेबाबरोबर माझ्या साईडने बोलतोय बघ. ठीक आहे गाईज, तुम्हाला हे असं असतं दुनिया की असे समोरासमोर एकमेकांचे बेस्ट फ्रेंड असतात अयांसारखी लोक, आणि बॅक बिचिंग करतात. मग त्यानंतर काय बोलणार अशा लोकांना. तुम्ही अशा लोकांपासून सावधान राहा, सतर्क राहा. फिलिंग बॅड फॉर ओवी. ओवी मी तिच्यासोबत आहे, डोंट वरी. अशाच प्रकारे
हा मग जस्टिस हा न्याय मिळव. मरलेल्या माणसाला बोलतात ते जस्टिस फॉर. अरे याडिया, ज्यांना न्याय हवा असतो त्यांच्यासाठी बोलतात, पागल. अरे अरे मिल गया रे. इकडे 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 समीर चौगुले. इकडे इकडे इकडे. जे शाळेची फी किती आहे? 1 रुपये. 1 रुपये नाही. इकडे ये. शाळेचं नाव सांग, शाळेचं नाव सांग. कॉन्व्हेंटच्या मुला इकडे ये. इकडे याला मीटिंग इकडे ये ना. इकडे ये. इकडे ओवी ओवी छत्रपती शिवाजी विद्यालय ना या शाळेतली आहे. IAS किंग जॉर्ज नाही, छत्रपती राजा शिवाजी शाळेत आहे ती. ह्याला शाळेचं, तुझ्या शाळेचं पण नाव चुकीचं सांगतोय हा. स्वतःच्या शाळेचं नाव येत नाही ती वेगळी गोष्ट, पण तुझ्या शाळेचं पण चुकीचं सांगतोय. सो येस, ओवी IAS ची आहे आणि ओवी खूप हुशार मुलगी आहे. आणि तेच 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 हा ते अरे तू इथे ये ना. जस्टिस इकडे ये. ये जस्टिस. हा जस्टिसचा मिनिंग काय? मेलेल्या माणसाला शाळेची फी रिटर्न आण सगळी. अंग झाडून साहेबाचं झाड ना. शाळेची फी सगळी रिटर्न घ्या आणि मला द्या. ओवी आणि मी पार्टी करू त्या पैशानी. 2 1 2 नाही तिला आणि मला. अरे चल 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 चल. अरे चल. ओवी काय अशा लोकांना आन्सर द्यायची गरज नाही. नको सांगू. कटिड्यावर बसलेला जाऊन. नको सांगू ओवी, नको सांगू. कटिड्यावर जाऊन बसतो. मेंटल आहे तू. मी खाली बघतो. टिल्ल्या तू पागल आहेस का जरासा? हा सुसाईड नोट आम्हाला मिळाली पण नसती. सीआयडी ओवी ओळाला आन्सर नाही करणार आहे. काय नको. टिल्ल्या आणलेला तेव्हा 400 ग्रामचा होता, आता 2 किलोचा झालाय. लोद्या 400 ग्रामचा 400 ग्रामचा होता, साहेबा एवढा पण नाही. आता 2 किलोचा झालाय. वाटत नाही साहेबा. खाजोळा माणूस. ठीक आहे गाईज. सो येस, हे जॅकफ्रूट ने जे पाठवलं आहे मला, तर त्याचा मी रिव्ह्यूज लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि सगळंच कंडिशनर त्यांनी पाठवला नाही यार मला. डॉक्टर आहेत त्या. ही कोण आहे? वर्गात होती तुझ्या? हे कोण आहेत बोललो मी? हे कोण आहेत बोललास तू? हे कोण आहेत असं ना विचारलं तिला. चला गाईज, बाय बाय. हा कोण आहे? दुसरा बघतोय. अरे नाही दाखवायचा यार मला. हो